नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या सूचनेनुसार तळोजा वसाहतीमधील पाणी टंचाईसह अन्य नागरी समस्यांच्या संदर्भात सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेतील घरांचा ताबा देण्यापूर्वी अतिरिक्त 15 MLD पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। तळोजात लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाही 4 वर्षांपूर्वी मिळत होता तेवढाच पाणीपुरवठा होत असल्याने रिमॅपिंग करून लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी देण्याची मागणी करण्यात आली। याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती तळोजा फेज 1 आणि फेज 2 सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी दिली। तसेच पाणी भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच अन्य नागरी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील प्रसाद ढगे पाटील यांनी दिला आहे। तळोजा फेज 1 आणि फेज 2 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत 7 ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी जे आंदोलन झालं त्या दिवशी आम्हाला सिडको सहव्यवस्थापक संचालक 3 यांच्याबरोबर चर्चा करावी आणि त्या चर्चांती जो अहवाल सिडको तयार करेल तो नगर विकास खात्याला पाठवून पुढच्या पाणी असतील किंवा इतर मूलभूत सुविधा असतील त्यांचा उपाययोजनेच्या संदर्भात फायनल असा तो ट्रॅक मंत्रालयाने आम्हाला दिला होता। त्यानुसार आजच्या मीटिंगमध्ये पहिला मुद्दा जो चर्चेस आला श्री गणेश देशमुख यांच्या म्हणजे उपस्थितीमध्ये चीफ इंजिनियर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुप्रिटेंडेंट इंजिनियर सर्व या बैठकीस उपस्थित होते। त्याच्यामध्ये सिडकोने विकसित केलेला आज आम्हाला 14-15 वर्ष होत आली कॉलनी बसून, पण अजून देखील पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि मोठ्या प्रमाणावर घराची बांधणी चालू आहे। म्हणजे मास हाऊसिंगच्या माध्यमातून असू दे किंवा अन्य खाजगी विकासक असू दे प्रचंड प्रमाणावर, आणि त्याच्या पाण्याची प्रोव्हिजन नाही अशा स्वरूपाचं आज गणेश देशमुख यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यानुसार आम्ही अशी मागणी केलेली आहे की आता जे लोक राहायला आलेले आहेत त्यांची आधी पाण्याची व्यवस्था करा। जो लोग पहले रहने आए हैं उनकी पानी की व्यवस्था करो, बाद में आगे का पोजीशन दो। तो उसके अकॉर्डिंग उन्होंने ये प्रस्ताव मंत्रालय को देने के लिए मतलब कोशिश किया। उसमें उन्होंने ऐसा मेंशन किया, त्याच्यामध्ये त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचे जे ताबा आता रिसेंटली देणार आहेत तो ताबा देण्यापूर्वी पाण्याची व्यवस्था नाही अशा स्वरूपाचं लेटर आज ते म्हणजे आता जे लेटर जाईल ह्या बैठकीचा अहवाल त्याच्यामध्ये ते मेन्शन करणार आहेत। आणि सिडकोच्या डोक्यामध्ये हे जे पंतप्रधान आवास योजनेची जी घरं आहेत ते पोझिशन देण्यापूर्वी 15 MLD नवी मुंबई महानगरपालिकेकडनं आधी महाराष्ट्र शासनानं ॲडिशनल प्रोव्हाइड करावं आणि नंतरच आता जे ॲडिशनल पोझिशन द्यावी अशा स्वरूपाचा प्रस्ताव असणारं लेटर महाराष्ट्र शासनाला पण देणार आहेत आणि आम्हाला पण त्यामध्ये मेन्शन करून देणार आहेत। आता दुसरा मुद्दा आहे की 4 वर्षापूर्वी फेज 1 आणि फेज 2 ला जी क्वांटिटी होती तीच आज भेटते, म्हणजे रिवाइज क्वांटिटी पाहिजे। त्यासाठी रिमॅपिंगची आपण निरीक्षणाची मागणी केलेली आहे की वाढती लोकसंख्या, वाढते रहिवासी आणि नवीन जे पोझिशन मिळालेत, नवीन जे बिल्डिंग बांधल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोक राहायला आलेले आहेत त्या लोकांची जी आहे उपस्थिती प्रेझेंट करून नवीन मॅपिंग होऊन नवीन क्वांटिटी सुधारित क्वांटिटी घ्यावी आणि त्या सुधारित क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी द्यावं ही मागणी केलेली आहे। त्याच्यावरती सकारात्मक 2 दिवसात ते पत्र देणार आहेत। पाणी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी जलकुंभाच्या आता जे 2 जलकुंभ आहेत त्याच्या इनलेट आणि आउटलेटला मीटरच्या बसवण्याच्या संदर्भातला सँक्शन झालेला आहे मीटर असं त्यांनी सांगितलेलं आहे। लवकरात लवकर ते लावतील। फेज 2चा जो जलकुंभ आहे तो पूर्ण क्षमतेने वापरला जात नसून तो वापरल्या जाण्यासंदर्भातला जो आहे तो 2 दिवसात अहवाल इंजिनिअरिंग टीमने MD सिडको सहव्यवस्थापकीय संचालक यांना
द्यायचा आहे, म्हणजे गणेश देशमुख यांना द्यायचा आहे की याच्यावर तात्काळ उपाययोजना करावी. आणि फर्स्ट प्रायोरिटीनं ज्या अगोदर बिल्डिंग होत्या फेज 2च्या, ज्या प्रायव्हेट बिल्डिंग होत्या, आपण म्हणू प्रायव्हेट म्हणण्यापेक्षा 12.5% जमिनीवर ज्या वसलेल्या बिल्डिंग होत्या त्यांना पाणी देण्याच्या संदर्भातली प्रक्रिया चालू करण्याच्या संदर्भातलं पत्रामध्ये त्या मेन्शन देणार आहेत, जे परवा आम्हाला 2 दिवसात पत्र मिळणार आहे. त्यानुसार नव्याने मास हाऊसिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये आसावरी, मारवा, केदार, सुखसागर, दीपसागर, आनंदसागर आणि अन्य. तर त्यांच्या पाण्याचं त्यांना जे रिक्वायरमेंट आहे, आता जे राहायला आलेले लोक आहेत त्यांना त्याचं रिमॅपिंग व्हावं अगेन, आणि त्यांच्या क्वांटिटीनुसार त्यांना ॲडिशनल पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केलेली आहे. त्यांची सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया आली असून जे नवीन नावाशेवा फेज 3 जलप्रकल्प होणार आहे त्यातलं 288 MLD पाणी जे आहे ते त्यात उपलब्धता आहे. त्यातले 100 MLD पाणी हे पनवेलला येणार आहे. मग त्यातून जास्तीत जास्त म्हणजे पाणी जे आहे ते तळोजाला देण्याच्या संदर्भातलं म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवलेला आहे. परंतु त्याची डेडलाईन जी आहे ती ऑक्टोबर 2026 आहे. मग आमची मागणी अशी होती की ऑक्टोबर 2026 पर्यंत ही पंतप्रधान आवास असेल, अजून कुठली असेल तर त्याचे पोझिशन स्टॉप करण्यासंदर्भात आता महाराष्ट्र शासनाला जे काही पत्र जाईल त्यावर मग आमची पुढची स्ट्रॅटर्जी राहील. मास हाऊसिंग संकुलातील आसावरी, मारवा, अगेन केदार, सुखसागर, दीपसागर इत्यादी, आनंदसागर यांचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम लिकेजेस या संदर्भात कारवाईची मागणी केली. 2 दिवसानंतर जे पत्र आम्हाला येणार आहे त्यात ते आपल्याला कळवतील की त्याच्यावर काय कारवाई होते, समाधान कारवाई झाली नाही झाली, त्यावर आमची पुढची जी आहे फेडरेशनची स्ट्रॅटर्जी राहील आंदोलनाची. जो तळोजामधला जो भाग रस्त्याचा हँडओव्हर जवळजवळ महानगरपालिकेकडे झालं आहे, परंतु जो भाग रस्ते बांधणीचा सिडकोकडे आहे त्याचा निकृष्ट दर्जाचा रस्ता वाहून गेलेला आहे. त्याचं म्हणजे डांबरीकरणाच्या संदर्भातला पाऊस कमी झाल्या ते काम चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत. तळोजा नोडमध्ये अग्निशमन केंद्र ये जो बहुत ज़रूरी है, शासकीय हॉस्पिटल, बस डिपो और प्रदूषण नियंत्रण इंडेक्स, ये चारों की मांग है. उसका तत्काल जो है आने वाले 2 दिन में जो लेटर आएगा उसमें जो प्रोविज़न है वो उसके अकॉर्डिंग, और उसका डेडलाइन हमने पूछा है, उसमें कैसा आता है वो देखते हैं. आणि आत्ता रिसेंटली जो पावसाळ्यात विशेष करून जो मुद्दा आहे तो तळोजा फेज 1 येथील भुयारी मार्गाच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी, त्याचं बंद होणं आणि अनसक्सेसफुल प्रोजेक्टसाठी त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाची एक मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. आणि परमनंट उपाययोजना होण्यासाठी सकारात्मक विचार करू अशा संदर्भातले ह्या सगळ्या गोष्टींचं आश्वासन दिलेलं असं म्हणूया आपण. परंतु येत्या 2 दिवसात जे पत्र येईल त्यानुसार आम्ही तर ठरवलेच आहे की जर उपाययोजना नाही झाली, व्यवस्थित पाणी जर नाही आलं किंवा ह्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर आम्ही हायकोर्टात जाणारच आहे. परंतु आम्ही आजची ही मीटिंग लावण्यासाठी मंत्रालयाला आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर ह्यांनी ही मीटिंग लावलेली आहे. इतकं निष्क्रिय प्रशासन आहे. ह्यानंतर जे आंदोलन आहे, आम्ही आत्तापर्यंतची आंदोलनं शांतताच्या मार्गाने केली. जर हे व्यवस्थित जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर इथनं पुढचे आंदोलन ही जनतेला आपण आवरू शकत नाही. 14 वर्ष 15 वर्ष ही इनफ झालं. लोक त्रस्त झालेले आहेत. आता बस करा अशी इथल्या जनतेची भावना आहे. आणि त्या भावनेची कदर करून पुढचे जे आंदोलन आहेत, पुढचे जे निर्णय आहेत ते जनतेच्या भावना लक्षात घेऊनच करण्यात येतील असं या ठिकाणी मी तुम्हाला या मीटिंगच्या सारांशामध्ये सांगतो. बाकी जे 2 दिवसांना लेटर येईल त्याच्यावर पुढची स्ट्रॅटर्जी आम्ही तय करू. देखिए, जो चर्चा की गई और हमारे प्रसाद पाटिल सर ने बहुत अच्छे फेयरलेस क्वेश्चन किए और हमारी महिला मंडल वालों ने भी बहुत कुछ पूछा गया सर से.
तो उससे हम थोड़े बहुत सेटिस्फाई बट कम्प्लीटली नहीं है। जब तक हमें पूरी तरह से आश्वासन नहीं मिल जाता कि हमारी समस्याएं पूरे जड़ से मुक्त होगी, तब तक तो हम उस तरह से सेटिस्फाइड नहीं हैं। हमारे सर और फेडरेशन की महिलाएं हम सब निरंतर कोशिश करते रहेंगे कि हमारी समस्याओं का पूरी तरह से समाधान हो। जब तक पूरी तरह से समस्या का समाधान नहीं होता तो हम उस तरह का आपको आंसर नहीं दे सकते कि हम कि सेटिस्फाई होगा कि हमें जो जवाब मिला वो। जब तक हमें 24 घंटा पानी जिस तरह की हमारी फेडरेशन की तरफ से मांगी की गई थी वो अगर पूरी होती है तो हम इस चीज़ का आंसर ज़रूर देंगे कि हमें हम सेटिस्फाई हो गए हैं। तो फिर वी आर नॉट सेटिस्फाइड, एटलीस्ट नॉट राइट नाउ वी आर नॉट सेटिस्फाइड। आज बैठक में जो चर्चा हुई है जी, उसकी अगर पूर्तता नहीं की गई तो भविष्य में आपका क्या कदम होगा? हम बड़ा आंदोलन करेंगे। हमारे सर और हमारी महिला मंडल और भी जो तलोजा रहीवासी है वो इसके खिलाफ वापिस से क्या बोलते हैं आंदोलन करेंगे और आगे बढ़ेंगे, क्योंकि हम शांतिपूर्ण आंदोलन करने के लिए हम सर के साथ खड़े हैं और आगे भी करते रहेंगे अगर जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तो। यहाँ पे जो सिडको में आज मीटिंग लगाई गई थी उस मीटिंग के बारे में क्या बताएंगे, और यहाँ पे जो भी डिसीजन लिए गए उससे आप समाधानी है क्या? नहीं, बिल्कुल समाधानी नहीं है उससे हम, क्योंकि जो इन्होंने बताया हमारे को कि 20 mld पानी का रिक्वायरमेंट है तलोजा का और 16 mld देते हैं, इसका मतलब 80% पानी वो हमको प्रोवाइड करते हैं। उनके बोलने का मतलब ये हुआ। और आज की तारीख में हमारे को 40% से ज़्यादा पानी नहीं आ रहा है, और ये पानी का जो था एवरेज जो था सन 22-23 में 27% था। और हम लोगों ने आंदोलन किए तो आंदोलन के बाद वो बढ़कर हमको 23-24 में 54% हो गया। उसके बाद हम लोगों ने आंदोलन नहीं किया, खाली इनसे कॉन्टेक्ट में रहे। तो उसके बाद वापस से 24-25 का पानी घट के 26% पे आया, 26% आया। और आज की तारीख में पानी जो है अभी पिछले एक हफ्ते से 30% पानी आ रहा है, और ये महीने का एवरेज जो है 40% है। तो ये लोग झूठ बोलते हैं कि हम 80% पानी दे रहे हैं।